रॉयल स्टार टीम प्लीज थोडंसं आत या ना लवकर. शेलार सर आपली टुर्नामेंट 5 दिवस आहे, लक्षात ठेवा. संध्याकाळपर्यंत बरं का सर, ही टुर्नामेंट संध्याकाळपर्यंत. कधी पाठवू शकता. रॉयल स्टार टीम आलेली आहे, धन्यवाद. एक 12 प्लेअर इथं पाठवा. कधी कधी काही कोणी पाठवू शकता आणि काही करू शकता. बसवराज योजने सरांनी काल दिवसभर इथे थांबून उन्हामध्ये स्टेज आणि सर्व लाईव्हचे मंडप बांधून घेतलेले आहेत. रॉयल स्टार एक प्लेअर पाठवा ना इथं. कशाला कॅप्टन एक जो कॅप्टन असेल ना, कॅप्टन रॉयल स्टार क्रिकेट हिरोला तुमची टीम ऍड करायची आहे. कॅप्टन नाही, फक्त 11 मध्ये त्यांची नावं सांगा, कारण आपल्याला ना क्रिकेट हिरोजला टीम ऍड करायची आहे तुमची. चला पप्पू सर लवकर चालू करून घ्या. 8 ओव्हरची मॅच आहे. जी टीम आपल्या इथं वेगळा नियम आहे, जी टीम हरलेली आहे आता त्यांचीच मॅच ह्याच्यानंतर लगेच होणार आहे. जिंकलेल्या टीमची मॅच होणार नाही, हरलेल्या टीमची मॅच होणार आहे. म्हणजेच याच्यानंतर याच्यातील लुझर विरुद्ध इशिका 11. रमजान शेख यांना बक्षीस आलेलं आहे. जर रमजान शेख यांनी पूर्ण मॅच मध्ये 3 6 मारले, 3 6, तर 1 किलो बिर्याणी बिसे सरांकडनं 500 रुपये. फक्त 3 6 कधीही मारा. एक मिनिट. चला सामना सुरू करून घ्या. टीम ऍड करू आपण नंतर. राजूचा नंबर आहे ना सर आपल्याकडे. कोणतं राजू? राजूभाई नाही, राजूभाईचं नाही माझ्याकडे. रॉयल स्टार टीम तुम्हाला 10 वेळेस सूचना दिली, प्लीज समजून घ्या. सारखं सांगायला लावू नका. 30 मिनिटं आहेत तुमच्याकडे 7 ओव्हरला. हा चला सर चालू करून घ्या. येतो 12वा प्लेअर त्यांचा. दोन्ही टीम साठी इम्पॅक्ट प्लेअर आहे, लक्षात ठेवा. नंबर लक्षात नाही कोणाचा. रमजानला करा की फोन. हा खूपच सुंदर अशी सुरुवात केलेली आहे अस्लम यांनी. चौकार. हा गणेश सर. हा गणेश सर. सुंदर बॉल आणि सुंदर अशी बॉलिंग. आता एक बक्षीस आलेलं आहे राजूभाई यांच्या प्रत्येक षटकारासाठी गणेश कोराळकर यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. राजूभाई हात वर करा. हा रमजान शेख यांचा वॉर्मअप चाललाय.
सुंदर गोलंदाजी, स्लोअर पद्धतीचा चेंडू, तेवढा सुंदर असा शॉट मारलाय तो असलम यांनी. 70-20. सुंदर बॅटिंग करतायत ते असलम. 70. 12 फिल्डर आहे का? ये ना इकडं. विशालला फोन लाव ना. कोणता विषय? तो मांजरीत नाही का? काय तो नंबर? जाधव का? हा. विशाल जाधव जर ग्राउंडवर असतील तर स्टेजवर यायचे. विशाल जाधव राईट आर्म फास्ट बॉलर ऑलराऊंडर. विशाल जाधव जर ग्राउंडवर असतील तर यायचं स्टेजवर. नंबर असेल ना? रमजान सर, राजू भाई सर. अरे ह्याला फोन लाव ना. रमजानचा लागू नंबर. दुसरा नंबर टाकायचा. हा टाका. सुंदर फिल्डिंग केलेली आहे ती. आपण आपल्या टुर्नामेंट मध्ये पहिल्यांदाच रॉयल स्टार या टीमला स्थान दिलेलं आहे. टॉस जिंकला रॉयल स्टार. जाधवला काय म्हणू? इथे स्टेजवर. आंबेका इलेव्हन संघाचे खूप खूप अभिनंदन. उमेश बामणे सर तुम्ही स्टेजवर यायचे. सुंदर असं शॉट आणि स्टेजला सलामी दिलेली आहे ती. कोण आहे? बॅट आहे का इथे? कोण आहे बॅट्समन? कोण आहे? मुस्तफा. मला वाटतं राजूभाई यांनी खूप चांगली प्रॅक्टिस घेतलेली आहे काझी इलेव्हन संघाची. येऊ दे. हळू ये, काय प्रॉब्लेम नाही, फक्त निघालाय का? दिला की लय फास्ट आहे तिथं. बघा किती खतरनाक अशी सुरुवात केली होती मुस्तफा यांनी. चौकार. काझी इलेव्हन संघाचे खूप खूप धन्यवाद. आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी या स्पर्धेमध्ये टीम दिली. राजूभाई आणि त्यांची पूर्ण टीम तुमचे खूप खूप आभार. आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 19 धावा. असलम आहे आणि खाली लय अंपायर कोण आहे रे? बनते काय? हॅलो. पहिल्या ओव्हरला बॉलर कोण होता? अंपायर थांबलेले आहेत ते पप्पू तोडकर सर आणि बंटी माने. उजने सर सावलीत बसा थोडं, परवा तुम्हाला उन्हात थांबायचंच आहे. बॉलर्स नेम पहिला ओव्हर किसे झाला नाम उसका? मोहम्मद और दूसरा सर हमजा. त्यांचं कुठे प्लेयर? बाहेर म्हणल्यावर कसं व्हायचं? हमजा यांचा पहिला बॉल आणि एक धाव असलम यांनी. असलमला बघून मला महेश नानगुडेची आठवण आली. लेफ्ट हँड बॅट्समन आणि तसाच दिसतोय असलम. सेम हाईट सेम पर्सनॅलिटी, फक्त वयाने मोठा असलम. सुंदर गोलंदाजी हमजा यांची. भयानक असा चेंडू टाकलाय. मला वाटतं काझी इलेव्हन संघाचा हुकमी एक्का म्हणजे इक्बाल सय्यद जरा इंजुरी असल्यामुळे बाहेर आहे. नाहीतर इक्बाल सय्यद मोठं डोकं आणि शॉट पण तेवढे मोठे असतात इक्बालांचे. लोणीला झालता ना इंजर्ड लोणीला बसला पडला. ओ याला म्हणतात गतिरोधक वरनं गाडी पडली आणि हा चौकार. उद्या मेन मॅच आहे उद्या. बशीर सर कल्लू वाकड्यांची मीटिंग झाली का बघा, का कोणत्या हॉटेलमध्ये बसले. सुंदर असा शॉट जमिनी लगत मारलेला. एकच धाव. रमजान शेख साठी अजून एक बक्षीस आलेला आहे.
चिकन बिर्याणी बरोबर त्यांना कांदा आणि लिंबू सुद्धा फ्री आहे. बॅटिंगला या. ओ हमजा यांनी बोल्ड घेतलेला आहे. ते आले होते वाटते माझी बोल्ड. तिकडे करायचं ह्याच्यावर काही विषय नाही. कोण आलंय सर? फक्त सर बॅट्समन कोण आहे? सिद्दीक. आणि आता बॅटिंगला आलेले आहेत ते सिद्दीक म्हणजे मला असं वाटतं त्यांनी मला अत्तरची बॉटल दिली होती तेच आहेत का? बघा सिद्दीक अत्तरची बॉटल त्यांनी मला दिली होती. बॉल चेक आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण जरा लवकर चेक करा. कधीही बॉल चेंज करू शकता, कधीही बॉल नवीन घ्या. इम्पॅक्ट प्लेअर आलेला आहे तो सिद्दीक. बघू आता किती शिट्ट्या वाजवतोय तो. सिद्दीक तो हमजा. ओ खोलवर पद्धतीचा चेंडू आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 25. हमजा यांनी खूप सुंदर गोलंदाजी केली संघासाठी. 30 मिनिट आपने जिंदगी के लिए 30 मिनट दिए आपको. सगळे प्रेक्षक रमजान शेख यांची वाट बघत आहेत. आता सांगलीवरून फोन आला अनिल माळे यांचा. बबलू सर अक्षय चव्हाण कडनं रमजान फक्त बॅटिंगला जरी आला तरी 101 रुपये. बघा एक कुठलं नाही एक नवीनच बक्षीस आलं इथं. रमजान शेख नुसते बॅटिंगला जरी आले तरी अक्षय चव्हाण कडून 101 रुपये बक्षीस आहे. अरे बापरे रमजान. उमेश बामणे सर आमचं गुगल पे तुमचं वाट बघतोय. पुढच्या मॅचला तुम्हाला बंदी घालण्यात येईल. उमेशचे फोन आले. उमेश मलाच पाठवा. ओहो फिल्डिंग. खूप काही शिकण्यासारखं फिल्डिंग मधून सुनील चव्हाण यांना. बघा सुनील चव्हाण यांनी टायमिंगला कसा कॅच सोडला होता मगाशी. मी काय सांगितलेलं आणि आलेले आहेत. डावा हात फ्रॅक्चर असताना सुद्धा याराना पिक्चर मधले शहनशाह सोमवारशी फिल्डिंग. इथून पुढच्या सगळ्या मॅच मध्ये तुम्हाला शहनशाह अंपायरिंगला दिसतील. कोण आहे? राहुल शेलार सरांना या टुर्नामेंट मध्ये कायमस्वरूपी बंदी. ओहो गुड बॉलिंग. व्हाट बॉलिंग. बॉलरचं नाव वसीम यांची सुंदर गोलंदाजी. एक शॉर्ट रन देत आहेत का पण ती 1 बाउन्स. ओके अरे संकेत कुठं पाठवले नाही आला अजून. पाठवले 17 नंबरला. अरे दोन्ही 17 आहे 76 66 वाला. आणि परत एकदा सुंदर फिल्डिंग. 4 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी दोन्ही वेळेस फिल्डरने. काय नाव त्याचं? प्रेम यांनी. नाही त्यांना बंदी. राहुल शेलार सरांना बंदी. यासीर ओके. बॉलर हॅलो हे बॉलरचं नाव काय रे? हा वसीम.
अरे पण मला आलंच नाही ना अजून. लवकर या, दुसरी बस सांग कशाला पाठवलं तू? आपल्या टुर्नामेंट मध्ये जो कोणी थ्रो गोलंदाज भेटेल 5 रनाची पेनल्टी देऊन त्याला बंद करण्यात येणार आहे. नाही 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 आता काय करू? आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती किती सर? 25 होते ना, आता 6 आले. 31. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31. पहिल्या ओव्हरला 32 धावा, 3 ओव्हर नंतर 32. बघा 2 पैलवान, एक आमचे टेनिस मधले हिंद केसरी तर एक टेनिस मधले महाराष्ट्र केसरी. 2 पैलवान आले तर स्टेजची काही गॅरंटी नाही. हा हे स्टेज नाही दिसत लाईव्हला, कॅमेरा मागे घेतलाय. हमजा यांची सुंदर गोलंदाजी. आता पुढील कारभार सांभाळत आहेत आमचे मित्र बॉलरचं नाव काय? हमजा हमजा इकबाल भाई आहे ना यार. हा उमेश. ओके धन्यवाद. उमेश सरांचं पूर्ण 4 धावा. उमेश सरांचं पूर्ण बक्षीस इथे जमा झालेलं आहेत. उमेश सर तुमचे खूप खूप धन्यवाद. सुनील सरांचं आणि मंगेश सरांचं पण बक्षीस त्यांना पोच झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद तुमचं. सुनील सरांना तुम्ही फुकटचे पैसे दिले उमेश सर. तो मागे थांबलेला जो काजी इलेव्हनचा प्लेअर आहे त्यांनी प्लीज साईडला यायचं. 50 फोन केले असतील तुला. मला वाटतं पहिल्या बॉलवरती मुस्तफा यांनी षटकार मारला होता, त्याच्यानंतर मुस्तफा हे थोडे स्लो झालेले आहेत. त्यांचा एकही चौकार षटकार नाही नंतर. आणि आता बॅटिंगसाठी आलेले आहेत ते आमचे मित्र कोण? सिद्दीक. सिद्दीक टू हमजा. ओ गुड बॉलिंग हमजा भाई. आणि टाळ्या आता, टाळ्या टाळ्या टाळ्या. बघा प्रेक्षकांचा किती आवाज. कीपरचं नाव काय? बघा नाम क्या है भाई? संग्राम. कीपरचं नाव काय? हमजा. हमजा भाई कीपर का नाम मोहम्मद. ओके मला हे बॅटल बघायचं होतं. हमजा विरुद्ध रमजा. बघू आता हमजा भारी आहे का रमजा भारी आहे. कमॉन. ओ शपथ काय गॅप मध्ये बाउंड्री मारली. ग्लोव्हजला लागून बाउंड्री गेली आहे. रमजान शेख यांची आयुष्यातली पहिली म्हणून. ए मामा बाउंड्रीला काय नाही का? नाही बाउंड्रीला नाही. रमजा किती क्वालिटी प्लेअर आहे. बघा आता हमजा विरुद्ध रमजा चाललाय हमजा. आणि पहिल्याच बॉलवरती चौकार. कळलंच नाही. रमजानला बघून अजित मोहिते यांची आठवण येते. हो 6 मारणार. लवकर अंगणा. उभे दिली उभे. ओय शॉट ओहो पॉइंटला मार्क. खोलवर टप्प्याचा चेंडू खूप सुंदर बॉलिंग करता येते हमजा. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर सांगून 1 रन घेतले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या
42. मला असं वाटतंय लास्ट बॉल साठी रमजान यांनी मुद्दाम सिंगल रन घेतलाय, त्यांना पुढच्या ओव्हरला मारायचंय म्हणून. बघा राजूभाई रमजान काय सांगू नका. 2च बॉल रमजान खेळ तर लगेच पाणी आले त्यांना. बॉलरचं नेम काय? वसीम 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 तोच मगाशी टाकलेला. कोल्ड्रिंक आलं कोल्ड्रिंक. सर चेक कर ना ते. नाही सरळ 8 ओव्हर खेळणार आंबोलीची. बघा 2 बॉल मध्येच रमजान यांना पाणी आले. जर 8 ओव्हर रमजान खेळ तर ॲम्ब्युलन्स यायची वेळ येईल. हॅलो रमजान भाई कधी 6 बघायचो आम्ही तुमचा. विराट बॉल. हॅलो जर फक्त आहे ना ऍड लाईव्ह स्ट्रीमर एक नंबर ऍड करा. आणि हो षटकार. वा भाई वा रमजान. लाईव्ह स्ट्रीमर मामा कॅच दे पहिला आता. रमजान भाई तुमचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. असं आहे का? इतके वर्ष खेळलोय आम्ही. हाय उमेश. भयानक गॅरंटी. ओके ओके हा दो बाकी है दो. दो बाकी आहे भाई. 2 षटकार बाकी आहेत. ओ मित्रांनो आमची माणसं कोणावरही पैसे लावत नाहीत, पूर्ण विचार करून पैसे लावलेत. रात्रभर अभ्यास केलाय. तेव्हा पैसे लावले आम्ही. एक जर रमजानचा वॅगन व्हील बघितला तर 360. आज हॉटेलचं काय खरं नाही मॅच झाल्यावर. 976555 सुंदर असा शॉट मुस्तफा यांचा. 95 4 धावा. अजून एक बक्षीस आलेलं इथं. रमजान शेख यांनी 3 रन जर पळून काढले मला वाटतं आजच्या 1 बाउंड्री 6 वरती रमजान शेख रोज ग्राउंडवर हजर असणार आता. आणि आज संध्याकाळी अनिल माळी मॅच बघतायत. मला इथं मॅच नाही दाखवते. नो अपकमिंग मॅचेस दाखवते लाईव्ह. नाही दाखवते ना. ओ अरे अरे गुड फिल्डिंग. आणि काढले. अरे 3 धावा. बक्षीस काय सांगितलंच नाही. किती धावा आहेत सर? फोन करतो. 3 धावा. नाही 3 धावा काढलेले आहेत. मी आता सांगून 3 धावा जर रमजानने पूर्ण काढल्या तर त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा होत्या. आता मला सर्कलच्या बाहेर पण शॉट नाही जाणार 3 रन पाहिजेत म्हणल्यावर. बघा मी काय सांगतो बघा सर्कलच्या आतच आहे का ना. बघा बघा सर्कलच्या ना बघा 2 रन. अरे पूर्ण अभ्यास झाला रमजानच्या वर. आयुष्याचा पाडा माहिती आहे. हा फुप्पा बोला ना. बघा फुपा यांच्याकडून बक्षीस आले. रमजान भाई प्रत्येक शेतकऱ्याला 51 रुपये. नाही पण आता अरे ओहो नजाकत भरा शॉट. अरे यार रमजान भाई. रमजान उद्या आणि परवा आपल्या टीमच्या मॅच आहेत. तू सगळ्यांना लाजवून अशी बॅटिंग करतोय. तुझी बॅटिंग बघून आता सगळेजण लाजायला लागलेत. ते बघ नितीन सुद्धा हसतोय पाठीमागून. आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर 62 20 धावांचं महागडं असं षटक. अंपायर टायमिंग बघा. अंपायर बॉलर ऍड करा. बॉलर कुठे ऍड कर. ए बाबा ए चक्रे बस ना तिथे. ए बॉलर कोण आहे. सर बॉलर में मोहम्मद.
5 षटकांनंतर 62 खूप चांगली अशी सुरुवात केलेली आहे ती. रमजानचा स्कोर काय हो सर? आणि 4 धावा. रॅपिड असा शॉट मुस्तफा यांचा. काजी 11 संघाचा कोहिनूर हिरा इक्बाल सय्यद आज जरा इंजुरीमुळे शहनशाह झालेत. इक्बाल भाई तुम्ही खेळू शकता या हातावर, पण तुम्हाला पण बरं वाटत असेल. लागले जाऊ द्या बरे, आपलं कुठे जात हातमध्ये. इक्बाल सय्यद यांचे कपाळ खूप मोठा आहे. पुन्हा एकदा तोच गॅप आणि तोच धमाका आणि तोच रिझल्ट. पुन्हा एकदा त्या गॅप मधून जर बाउंड्री मारली तर मुस्तफा यांना पुढच्या मॅचला सुद्धा ओपनिंग बॅटिंग. बघा नेहमीप्रमाणे आप्पा आपली टीम घेऊन साईडला तिकडे बसलेले आहेत. तिकडे लेग साईडला आप्पाची जागा असते झाडाखाली, पण आज रोलर चेंबवायचं काम चालू आहे. त्यांच्या जोडीला प्रतीक आणि दीपक पण आलेत. अभि पण आहे का? नाही, अभिनी काय नाही होणार. दीपक बसावरती त्याच्यावर. खूपच दूरवरचा षटकार मारलाय तो मुस्तफा यांनी. षटकार. आमचे मित्र प्रतीक, दीपक, आप्पा यांचं इथे स्वागत. त्यांच्यामुळे आमची रोज प्रॅक्टिस होत असते. पावसाळा असू द्या, हिवाळा असू द्या, उन्हाळा असू द्या, ते रोज हजर असतात ग्राउंडवरती. आणि जागा चेंज त्यांची. आता कुठं तिकडं गुड रनिंग 100 मीटर. काय ना बोला भाई. कुठलं क्या बात कर बोला काय ओनर पॅकर आहे पॅकर बेकरी वाला. ओ व्हाट अ कॅच. खूपच सुंदर असा कॅच घेतला आहे तो गंभीर यांनी. कोण आहे? आता आलेले आहेत बॅटिंगला ते खूपच फिट असे, तंदुरुस्त असे काय नाव आहे? कोणता बॅटर? उभे आर्मी मॅन. ते नवीनच आलेलं आहे, त्याचं जास्त नाव टाक ना. इक्बालला पण सॉरी रमजानला पण बरं वाटत असेल. नॉन स्ट्राईकला उभा आहे पण. बॉलिंग किती ओव्हर आहे रमजान? किती ओव्हर आहे सर? सर रमजान आला ना बॅटिंगला. एक रन आता. रमजान 6 बॉल 18. रमजान 300चा स्ट्राईक रेट आहे तुमचा. 300 6 बॉल 18 रन. अरे बापरे 6 बॉल 18. रमजान भाई मान गए भाई. डिटर्जंट पावडर. ओ ब्रेन कसले फास्ट. कल क्या खाया था भाई? रमजान भाई फेविकॉल खाल्ला होता काय काल? विकेटला चिकटून बसलाय. काल आमच्या मागे सरांनी फेविकॉल खाल्ला. 78 रन. सारखं पाणी आणू नका. एकच बॉल खेळलाय पाणी पिल्यानंतर.
बॉलर नेम सांगायला आलं. GS शहा. चहल. एक बॉल खेळवर तुम्ही पाणी आणता राव त्याला. भावाचं नाव नाही रे. काय नाव? हाय हाय. GS शहा. GS आलेला आहे बॉलिंगला. ए ते कुठं आले पारशे बघ ना कुठे संभाजी गायकवाड. हा का खूप सुंदर असा बॉलर आहे संभाजी. पण आपण संभाजी पाटील. बघा आता वेगवान, बघा नुसतं गॅप पडतो रमजान. मित्र रमजान, राव दे कट कर पुन्हा आलाय तो. पुढे कधी बाउंड्री मारली होती रमजान तुम्हाला 3 6ला पैसे आहेत. कधीच जाणार नाही ती. बघा उगाच पैसे लागले नाहीयेत. डिपॉझिटला ठेवले. रमजान भाई 11 बॉल मध्ये तुम्हाला 3 6 मारायचे. 2-2. 2 मारायचे ना. सुंदर शॉट उबेद यांचा. अजून एक सूचना आहे सर्व टीमला, आजच्या पण आणि उद्या खेळणाऱ्या टीमला पण, आणि परवा शेवटपर्यंत जो प्लेअर बिना गाडचा खेळताना दिसेल त्याला त्या टीमला 5 रनची पेनल्टी आहे. कसं दिसणार गाठ घातलं नाही. हा अंपायर चेक करणार. पहिलं चेक करायचं. बघा पुन्हा एकदा षटकार. हात लांब मारायचे. वरून नाही फक्त बॅट घ्यायची आणि टांगड्या टाकायची. हट. असं होय त्या बॅट्समनला बॉल लागेल खस्सी सेंटरला, मामा. आणि जर तो खाली झोपला बिना गाडचा तर ती टीम बाद केली जाईल. लक्षात ठेवा. हा गार्ड असेल तर ठीक, गार्ड न लागता, गार्ड न लावता. जेवण आलेलं आहे, सर्व संघांनी लक्ष द्यायचं इकडं. जेवण आलेलं आहे आपल्या आपल्या कधी. आणि गेला एक बॉल 95 रेकॉर्ड झाला नाही. इथं जेवण आलेलं आहे, सर्व संघांनी लक्ष ठेवा. एक प्लेट 110 रुपये. कोणाला हवी असेल त्यांनी या. अभी 1 और बाकी इसके बाद 8 बॉल बाकी. सुब्बे का इधर का पूरा गोश्त इधर का वो निकलेला ना चमड़ा. चक्रजा झालं सांग लाईव्ह वाल्याला पहिले. इंजुरी असताना सुद्धा उभेत सुंदर फलंदाजी करतो. पुन्हा एकदा खतरनाक शॉट उभेदांचा. इकडे घेऊन ये म्हणव त्याला. परशुराम जगदाळे स्टेजवर यायचंय. लेफ्ट साइड बघा त्याचा. आणि 7 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर सांगा. 101. 101 धावा, सर्वात मोठी धावसंख्या. टाइम सांगा सर. ओके. संतोष बॉलरचं नाव. कोण कोण अरे मी तू बॅटिंग आलत का नाही, मला तू दिसलं पण नाही. येऊन लगेच गेला का? रमजान शॉट. ओ नाही नाही रमजान नाही. अरे रेमो. नाही. यस बरोबर रमजान. काय रे रमजान 300 स्ट्राईक रेट आहे तुझा. काय नाव नाही देतो इथं. मागे जे झाड खाली बसलेले आहेत, अंकित कामाटी, मोईज, वाडकर, कोण नाही नाही असू द्या ठीक आहे. आणि जे परशुराम बंटीला बोलू. ओ बंटी
बंटी त्यो बंटी इकडे इकडे नाही इकडे 2 प्लेट भर रे मोठ्या आणि ह्यांना नाही दोघांना पण ह्या असल्या प्लेट आहे ना कुठे बसला आणि सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत. ऐक ना परत त्यांना दोघांना 2-2 प्लेट दे म्हणजे इथं पण 2 प्लेट तिथं पण 2 प्लेट त्यांना द्या पहिला रमजान स्ट्राईक साठी धडपड करत आहेत. बट सुंदर गोलंदाजी कमबॅक केली या ओव्हर मध्ये. ऐक ना भात टाक आणि भातातच ते टाक हा पहिलं भात टाक की मग ए नाही टाक ना इकबाल इकडे ना 1 मिनिट हा पहिलं भात टाक इकबाल ह्याच्यात टाक ना ह्यांना देऊ दे पहिलं जेवण अरे अरे देऊ बे एवढा हाणतोय ते रामजा बैल तू उभा राहिला बघितलं का घे इकडे आपला भात दर घे इकडे आणि पुढच्या कॉमेडीचा भार सांभाळतील ते आमचे परम मित्र इक्बाल सय्यद आत्ताच घरने फुल जेवण करून आले. एक प्लेट खाणार नो. त्यांना वरती दे धन्यवाद बबलू सर. माझा आवाज एवढाच आहे. बरं ना प्लेट पुढच्या अरे तसं नाही पण ते कमी भरते ना का हे तर करते कधी जिने यांनी मारलेला उत्तुंग असा क्या चाव. कमी भर लागलं की परत इथे ना हे करता येणार ना राहू दे बॉलर्स नेम काय रे ए राजा लवकर वर ये ए सगळ्यांनी वर ये इकडे शौर्य विराट वर ये अरे ते जाईल खाली नाही कडक केलाय नको नको येऊ दे चला ये मोहित न्यू बॅट्समॅन नेम शोभ भाई. पहिला आणि पण लगेच बाहेर पटकन पळत या मला किती भरती मामा भरा ना तुम्ही बंटी आणि टिपू सर मॅच झालं लवकर तुम्ही स्टेजची संपर्क साधा. बोल पिछे नामा एक इनिंग फक्त झाले एक बॉल राहिलाय जेवण आलेलं आहे. सर खालीच बसा बोलू सर सारखा जरा ए बांटे पाटील. राजा लवकर वर ए विरे इकडे वर ये लवकर इकडे पाणी देव बाबा बसून घ्या चला जेवण करू पाणी बॉटल कुठे रे बघा रमजानच्या एका चुकीमुळे इथं त्या बॉलरनी हॅट्रिक केलेली आहे. प्लेट फक्त ए आयकॉन त्यांना दे पहिलं बोलू पळत ये. हे काय यायला लागलेत की एक मिनिट ए चपला घ्या मागे तिकडे चला आता सगळे. तिकडे फेकून चपला ओ चक्रूबाई चिकन किधर आहे चिकन हात धुणं तर काना खाली देईन एक वागेल लावू डोकेल जरा ए राजा बस लवकर मी खातो नंतर तुम्ही नाही तू बस पहिलं सर्व संघांनी एका लाईनीत बाहेर जायचे आणि एका लाईनीत आत यायचे. ए अंपायरला जेवण द्या पहिलं त्यांना
चला पंच पुढचं पंचांचं भार सांभाळतील ते माझे मित्र संकेत. जल्दी आओ ठरवून 13वा प्लेअर लवकर यावे पिचवर. बोलू का एक बॉल 6 रन हुआ. एक बॉल 6 धावांची झालेली आहे. आराम
2 मिनिटं थांबा. हॅलो हॅलो हॅलो. हाय सर इथे नमस्कार. मी नागिर चव्हाण. कल का बहुत अच्छा परफॉर्मेंस देने के बाद आज मैं यहाँ पे शेवाड़ी में आज के दिन का दूसरा मुकाबला काजी स्पोर्ट वर्सेस अभी कितने भाई 2 के रॉयल क्रिकेट क्लब. बरोबर ना? सिंगल आहे सिंगल. कोणाला केली पाहिजे म्हणलाय ती मी आला असो काय काय पाहिजे ये डालना यार ये बरोबर आहे सल्ले हे काय इथं माहिती आहे मस्त माझं किळी दे
स्कोरिंग करतात विसरते परत. आता लास्ट बॉल काय झाला? धाव संख्या झाली ती 41. 41 धावा. बॉलरने अतिशय सुरेख चेंडू त्रिफळा उडवला आहे जय त्याने. अतिशय सुंदर हॅलो अतिशय सुंदर अशी बॅटिंग करत होता तो हमजा, परंतु त्याला महावीर परतावले जयत. अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज जयत. इन स्विंग आउट स्विंग करतात चांगले. रबर बॉल पासून जे फॉर्म आले आहेत जयत आणि सुंदर अशी बॅटिंग केली काजी स्पोर्ट्स संघातर्फे रमजान भाई शेख. पहिल्यांदाच सर्कल मध्ये फिल्डिंगला आतमध्ये. अतिशय सुरेख चेंडू अचूक टप्प्यावरती बॉलिंग करत आहेत ते जयत. विकेटचा फायदा घेत आहोत. विकेट असा उत्कृष्ट पीजी ग्राउंडचं विकेट. पुढचा चेंडू जयत. पुन्हा एकदा बॅट्समॅनला कोणताही चेंडू समजत नाहीये. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत ते जयत. जयदने मनातून ठरवून आलेत की याच टप्प्यावरती गोलंदाजी करायची आणि बरोबर अचूक टप्प्यावरती मारा करत बॅट्समॅनला खेळत आहे जयत. थोडीशी दिशा भरकटली आणि बादशाह अंपायरचा वाईट इशारा. वाईट चेंडू शहनशाह इक्बाल भाई. पुन्हा एकदा वाईट बॉल. अंपायरचा सांगाचा व्यायाम होत आहे. पुढचा चेंडू बघूया. फुल चेंडू परंतु कुठलाही मोठा फटका मारण्यात यश येत नाही फलंदाजाला. बॅटची कट. सलग 3 चेंडू डॉट लिहिला आहेत ते फलंदाज. आत्ताच आमच्या टीम मधले सहकारी मित्र प्रकाश गोडगे उर्फ पाडी यांची आम्ही व्हिडिओ कॉलवर चर्चा करत आहोत विकेटची. कशी विकेट आहे, कशी बॅटिंग होत आहे. पुढचा चेंडू बघूया काय होतंय. आणि षटकार मारण्याचा प्रयत्न. चेंडू पॉइंट दिशेला आणि सुंदर असा झेल घेतलेला आहे तो शोएब भाईने 50 मीटर पळून घेतलेला कॅच. सुंदर अशी गोलंदाजी करतो तो. आमचे ऑर्गनायझर कमिटीचे अध्यक्ष नितीन उर्फ कल्लू वाकळ सर यांचं सहर्ष स्वागत. वेळात वेळ काढून तुम्ही इथे उपस्थित राहिलात. फलंदाजी लागले आहे ते गंगू चौकार षटकारांची अपेक्षा. जयचा पुढचा चेंडू गंगूसाठी आणि गंगूने मारला फटका. षटकार साडावा असं वाटतं पहिल्यांदा सेट होणार की काय गंगू. आणि ओव्हर समर्थचा इशारा. धाव संख्या झाली ती 49 धावा आणि ओव्हर झाल्यात 4 ओव्हर 49. सुंदर असा रन रेट. राहिलेले 24 चेंडू आणि चेंडू आणि 54 धावांची गरज. अतिशय रोमहर्षक सामना.
सामना दोन्ही संघांकडे झुकलेला आहे. 24 चेंडू 54 धावा. काय होते बघायचे प्रेक्षक. तुडुंब भरलेलं मैदान. 4च्या दरम्यान प्रेक्षकांना बसण्यासाठी जागा भेटणार नाही, त्यामुळे जागा आत्ताच बुकिंग करून द्यावा. नितीन शिंदे सरकार हडपसर प्रीमियर लीग पर्व तिसरे. संघाची 5 ओव्हर घेऊन आला तो शाळा बघूया. राईट अँड राऊंड विकेट. पिचिंग चेंडू आणि शाबाबर घनावरती प्रहार केला आहे आणि बॉल डायरेक्ट षटकार. अतिशय सुंदर मारला फटका. षटकार 6 धावा. दोन्ही संघ तेवढेच मजबूत ताकदवान संघ. काय फटका खेळाय. गगनभेदी षटकार. रमजान शेख यांच्या चेहऱ्यावर थोडी नाराजगी. त्यांनी मनात आणलं तर ते पण बॉलिंग करू शकतात. शादाब यांच्यावरून आक्रमण केलं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शादावरती घणाघाती प्रहार आणि सर्वात लांब मारला षटकार. रॉयल संघातर्फे 6 धावा. षटकार 22 चेंडू 42 धावा. बॉल कधीही गेला तरी नवीन बॉल भेटणार आहे, त्यामुळे षटकार मारा पण थोडं जवळ मारा. अभी बैटिंग पे गंगू है और नीचे शाहिद है. शाहिद भाई ने क्या कमाल का स्ट्रोक मारा है. शादाब के ऊपर हमला कर दिया है यहाँ पर शाहिद भाई ने. 3 और बिठाने के बस. रॉयल प्लेयर खाली बसायचे सगळ्यांनी. मागचे प्लेयर बॅनर पाशी जे आहेत त्यांनी खाली बसायचे. लाईव्ह चालू आहे. बॅनर पाशी कोणी बसू नका, साईडला बसायचे. रॉयल 11 के प्लेयर को विनती है कि थोड़ा साइड में आ जाओ. रॉयल 11 के प्लेयर कीपर के जो पीछे खड़े हुए वो जरा साइड में या. पुढचा चेंडू शादाब शाहीद साठी बघूया. ओ बॅट बसून चेंडू बसला असता तर नक्की षटकार गेला असता. कमबॅक केला आहे ते शादाब याने, परंतु नक्की दबाव असेल शादाबवर, कारण पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार मारले होते ते शाहिद याने. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा काय फटका मारतोय तो शाहिद. खडे लंबे छक्के मारतोय शाहिद. प्रत्येक चेंडूची गोटी करतोय तो शाहिद. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय तो शाहिद. अजून एक मारला फटका. गगनभेदी टुर्नामेंट सर्वात लांब मारला षटकार शाहीदच्या बॅट मधून आणि शादाबवरती पूर्ण संघ नाराज असेल. काय फलंदाजी करतोय तो शाहिद. खतरनाक बॅटिंग करतो शाहिद. संघाचं उत्साह खूप वाढलेला आहे. सर्व खेळाडू उठून उभे राहिलेले आहेत शाहिदची बॅटिंग बघण्यासाठी. असं वाटतंय की हायलाइट मॅच चालू आहे काय, कारण एवढं डेंजर बॅटिंग करतो तो शाहिद. शादाबला कळत नाही चेंडू कुठे टाकायचा आहे, कारण शाहिद तेवढीच घाण्याघाती खतरनाक बॅटिंग करतो. पुढचा चेंडू बघूया. पुन्हा एकदा आडवा फटका, परंतु एकच धाव. 5 ओव्हर 5 ओव्हरची समाप्ती. धाव संख्या झाली ती 74 धावा. 18 चेंडू 29 धावा. असं वाटलं होतं की 1 साइड मॅच होईल, कारण की 100चा आकडा पार केला होता, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, कधीही काही घडू शकतं. सुंदर अशी बॅटिंग करतो तो शाहिद. काझी स्पोर्ट्स थोडा नाराज असेल आपल्या गोलंदाजीवरती, बॉलिंग अटॅक वरती, आणि 6वी ओव्हर घेऊन आलाय तो
असलम बघा, असलम आपल्या संघासाठी चमत्कार करतोय का? रॉयल 11 संघ खूप खुश असेल आपल्या शाहिदच्या बॅटिंग वरती. त्यांना असं वाटत असेल की शाहिदने आता ओव्हरला मॅच संपवावी. 18 चेंडू 29 धावांची गरज. इसमें 2 आ गए तो पुढचा चेंडू असलम, अतिशय सुरेख चेंडू. अतिशय सुरेख बॅटिंग करतो तो शाहिद. बघा, असलमने पहिला चेंडू डॉट स्वरूपात टाकला आहे. थोडा श्वास घ्यायला जागा भेटली आहे का स्पोर्टला, परंतु 17 चेंडू 29 धावांची गरज. सुंदर अशी फलंदाजी करतो तो शाहिद. रमजान शेख ऑफ साइड वरनं फिल्डिंग लावताना. अंपायर थोडी चर्चा. अंपायर डिसिजन काही बोलायचं नाही कोणी. कॅप्टन फक्त बोलेल. टायमिंग लावलेला आहे 30 मिनिटांच्या आत. जर 7 ओव्हर कंप्लीट झाले नाही तरीच प्लेअर तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. दोन्ही नाव दिले स्टेट लेवलचे पंच, शहनशाह इकबाल भाई और संकेत भुजबळ. अतिशय सुरेख चेंडू शाहिदने वेल केला आहे. त्यांना असं वाटलं की वाईट चेंडू, परंतु असताना खूप असा सुंदर टर्न करून बॉल स्टंपात वळवून डायरेक्ट किपरच्या हातामध्ये. पुढचा चेंडू बघूया आणि गुडघाटेक तमाशा एक षटकार 6 धावा. क्या षटकार लगा है भाई तुमने. मन तो जीत लिया है सबका और प्रेक्षकों का. इधर नायर भाई भी खुश है. सुंदर असे पंच इकबाल हरमान. आसनावरती मोठा आक्रमण. षटकार 1-13 2-13 1-13 असा होगा अभी. आता पुढचा चेंडू बघूया. ऑफसाईडने मारला फटका. शेवटच्या वरनं शेवटच्या बॉलच्या मागे, परंतु 2 फिल्डर बघा चकमक आणि चौकार 4 धावा. अतिशय सुंदर अशी बॅटिंग करतो तो शाहिद भाई. सुंदर अशी फलंदाजी चालू होती शाहिद भाई. शाहिद याने आपले संघासाठी खूप मेहनत करत आहेत. विकेट धरून चौकार षटकार मारत आहेत शाहिद. पुन्हा एकदा शाहिदच्या बॅट मधून षटकार 6 रन. 48 खेळ 17 बॉल 48. शाहिदचं वैयक्तिक धावा 17 चेंडू 48 धावा. शाहिदच्या अर्धशतकासाठी फक्त 2 धावा कमी आहेत. अतिशय सुंदर. अजूनही 7 धावांची गरज. शाहिद यांची 50 धावा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे जोरदार टाळ्या वाजवायचे. संपूर्ण संघाने 50 धावा पूर्ण केल्या आहेत. 18 चेंडू 50 धावा शाहिदच्या बॅटमधून. माफ करा 54 धावा झालेल्या आहेत शाहिदच्या बॅटमधून. शाहिद बॅट उभं करू. शाहिदला विनंती आहे की तुम्ही बॅट वर करायची. बॅट बदला ऊपर दिखाई शाहिद भाई. सुंदर अशी बॅटिंग केली आहे तुम्ही. काजी स्पोर्ट्सचे पूर्ण वातावरण बिघडले आहे. अकेला शाहिद भाई खड़ा था और पूरी मैच उन्होंने अपने कब्जे में ली है. 12 चेंडूवर 7 धावे की गरज. अकेले विकेट पे खड़े हैं
और अकेले ही मैच ले जाएंगे से वो कह रहे हैं और वापस आ रहे हैं अपने गेंदबाजी के ऊपर। ओवर का दूसरा बॅट चिकट आणि त्यावर एक धाव। अकरा चेंडू 6 धावांची गरज। रॉयल इलेव्हन संघाला विनंती, रॉयल इलेव्हनचे खेळाडू बॅनर पाशी थांबायचं नाही, तर पेनल्टी पास करणार तुम्हाला। बॅनर पाशी कोणी थांबायचं नाही। पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साईडची शिडी मारण्याचा प्रयत्न, परंतु जय त्याचा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करत होतो आणि सुंदर असा चेंडू। झोळीतली मॅच थोडी लांब केली होती, परंतु आज त्याने मॅच पूर्ण जवळ केली। सुंदर अशी फलंदाजी करतोय तो शादाब भाई, सॉरी माफ करा शाहिद भाई। क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे ते आज कळालं आहे। मॅच खूप लांब होती, परंतु शाहिद भाईने मॅच खेचून आणली आणि सुंदर आणि देखणं असं क्षेत्ररक्षण रमजान शेख यांचं। तुम्ही रन कमी आहेत, परंतु गच्चा असं क्षेत्ररक्षण रमजान शेख। असं वाटत होतं की डाय मारून अडवतील, परंतु तुला खालून पाणी गेल्यासारखं झालं। पुढचा चेंडू बघूया शाहिद भाई सिक्स मारून या संभवत का उघडा। ओ काय ट्राय केला होता रमजान शेख यांनी, परंतु चेंडूचा आणि त्यांचा काही संबंध नाही। सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो जट आणि संघाच्या 100 धावा पूर्ण टाळा। बघूया रमजान शेख, ओ माय गॉड काय रमजान शेखने घेतला असता तर नक्कीच त्याला 500 रुपये भेटले असते बीसी सरांकडनं, परंतु भगवान चाहता कोण आलेले 6 चेंडूवर 2 रन की गरज यहाँ पर। दोन्ही संघांना विनंती की टॉस द्यायचे। क्रिकेट हा या मॅच मध्ये जी टीम हारणार आहे त्यांनी लगेच टॉस साठी यायचं आहे। इशिका इलेव्हन तयार आहे। क्रिकेट मध्ये काही घडू शकतं, 6 चेंडू 2 धावा होऊ शकत नाही। बशीर उजने आमचे गुरुवर्य बसवराज उजने यांनी 6 चेंडू 2 धावा करू दिले नव्हते एका टीमला। चला काजी स्पोर्टचे कॅप्टन टॉस साठी यायचे लगेच 1 मिनिटामध्ये आणि ह्यानंतर होणारा सामना 6 षटकांचा राहील। 4 बॉलर राहतील आणि 4 षटकांचा सामना असेल। काजी स्पोर्ट्स विरुद्ध इशिका इलेव्हन। चला लवकर यायचे। पुढील सामन्याचा टॉस सुजित भाऊ हांडे यांच्या हस्ते होणार आहे। त्यांना विनंती की आपण व्यासपीठावर यायचे, आपल्या हस्ते या सामन्याचा टॉस होईल आणि नाव दिले पंच शहनशाह। या सामन्याचे आलेले पंच लेजंड षटकारांचे बादशाह शहनशाह इकबाल भाई आणि हडपसरचे मुन्ना शेख संजय भाई भुजबळ। पुढील सामन्याचा टॉस होत आहे तो काजी स्पोर्ट्स विरुद्ध इशिका इलेव्हन आणि आपले मान्यवर आहेत ते सुजित भाऊ हांडे
युवा उद्योजक हंडेवाडी. एकच नेलेला आणि एक गेला तिकडे. या सामन्यामध्ये जो संघ या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो क्वार्टर फायनलसाठी जाईल आणि जो संघ पराभूत होईल टॉस जिंकलेला आहे तो काजी स्पोर्ट्स आणि त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि आव्हान दिलं आहे इशिका संघाला फलंदाजी. चला इशिका 11 संघ आपले त्वरित फलंदाज बॅटिंगला पाठवायचे आणि काजी स्पोर्ट्सला विनंती आहे की आपलं क्षेत्ररक्षण आहे 1 मिनिटामध्ये आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. पुढील अंतर आहेत ते बाबू पाटील आणि त्यांचे सहकारी नागेश चव्हाण. दोन्ही टीमांना विनंती काजी स्पोर्ट्स राजू सर सगळे टीम इकडे पाहिजे. एक टीम इथं आणि एक टीम तिथं आणि सर्वांना विनंती की आपण आतमध्ये येताना लाईन मध्ये यायचं डिसिप्लिन पाहायचं. आपण स्पर्धेचं सुंदर असं आपण आयोजन आणि नियोजन केलेलं आहे तरी विनंती की तुम्ही डिसिप्लिन व्यवस्थित पाहाल. टॉस कोण जिंकलं बंटी? टॉस जिंकला आहे तो काजी स्पोर्ट्स त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि इशिका 11 या संघाला फलंदाजीसाठी. चला काजी स्पोर्ट्स आपली पूर्ण टीम यायची आहे आणि स्टेजच्या डाव्या बाजूला यायचं इथं मागे कोणी बसणार नाही आणि बॅनर बसले भाऊ बॅनरला लटकू नका तिकडे. रॉयल 11 बॅनर खाली घेतला आहे तुम्ही बॅनर बशी जी टीम बसेल त्या टीमला 5 रनची पेनल्टी आहे. दोन्ही टीम स्टेजच्या उजव्या बाजूला आणि एक टीम स्टेजच्या डाव्या बाजूला असेल. सांगू तिकडे बसू नका कोणी मागं बोल. बस पॉली बस. आजचे जे 4 संघ आहेत त्या सर्व संघांना विनंती आहे की बॅनर पाशी कोणीही बसायचं नाहीये. काजी स्पोर्ट्स संघाला विनंती आहे की आपले सर्व प्लेयर सर्व कमिटी आपली स्टेजच्या डाव्या बाजूला यायचे. चला फलंदाज इशिका 11 संघाला विनंती आहे की आपले फलंदाज पाठवायचे. अंपायर्स आणि काजी स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण टीम तयार आहे. काजी स्पोर्ट्स आपले सर्व संघ आपण डाव्या बाजूला यायचे मागे कोणी बसायचं नाहीये. इनिंगच्या ब्रेकला माय मध्ये ना माय क्रिकेटमध्ये चला इशिका 11 संघातर्फे आपला 12वा प्लेयर इथं पाहिजे. 12वा आलेला आहे. या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल तो जाईल डायरेक्ट कॉल बॅकला. D7 चला पुढचा सामना दोन्ही नावाजलेले संघ काजी स्पोर्ट्स विरुद्ध इशिका 11. अतिशय सुंदर असे सामने आज आणि या स्पर्धेमध्ये मोठी उलटफेर होताना बघतोय आपण.
फलंदाजीला आले तर सूरज क्षीरसागर. मागच्या सामन्यामध्ये घनकातील फलंदाजी केली होती सूरज क्षीरसागर यांनी. या 6 ओव्हरचा सामना 4 बॉलर कंपल्सरी. पहिल्या चेंडूवरती विकेटची शक्यता होती परंतु थोडीशी मिसफिल्ड आणि त्याचा फायदा घेतला 1 रन. आज झालेले सर्व सामने त्यांचे मॅन ऑफ द मॅच या सामन्यानंतर देण्यात येतील. सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. 6 ओव्हरची मॅच आणि टायमिंग आहे तो 20 मिनिटं. आपल्याला 25 मिनिटं माफ करा. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू आणि त्याचा भरपूर समाचार. सीमारेषे पार 6 धावा षटकार. मागच्या सामन्यामध्ये अपयश आलं होतं ते फलंदाज आकाशला परंतु या सामन्यामध्ये भरपूर अशी मेहनत करत आहे ते आकाश. सुंदर अशी फलंदाजी करत आहे आकाश. सर्व संघाला त्याच्याकडून अपेक्षा आहे. बघूया पुढचा चेंडू आकाशसाठी. सलमान पिचिंग चेंडू आणि मिस टाइम फटका आणि आकाश झेलबाद. आकाशचं आत्ताच कौतुक केलं परंतु त्याचा फायदा झालेला नाही. आकाशला मागं परतावं लागतंय. पॅव्हिलियन मध्ये जावं लागतंय. आज झालेले सर्व सामने त्यांचे मॅन ऑफ द मॅच या सामन्यानंतर देण्यात येतील. सर्व संघांनी नोंद घ्यायची याची. असं वाटलं होतं की आकाश नक्कीच मोठी इनिंग खेळेल परंतु आकाशला मागं परतावं लागतंय. इशिका 11 संघामध्ये थोडीशी नाराजी आणि